त्याचबरोबर महाराष्ट्रात सर्व आमदारांचा, विशेषतः सांगली आणि कोल्हापूर भागातील सर्व आमदार खासदारांचा आमचा त्यांना प्रखर विरोध आहे। त्यामुळं उंची वाढवण्याचा प्रश्नच येत नाही। जो काल तारांकित प्रश्न लोकसभेमध्ये विचारला गेला होता आणि त्याचं जे उत्तर जलमंत्रालयाच्या वतीनं दिलेलं आहे ते जर आपण वाचलं तर आपल्या लक्षात येईल की प्रश्न जो होता तो उंची वाढवण्यासंदर्भात आणि उंची कमी करण्यासंदर्भात तो प्रश्न उपस्थित केलेला होता। आणि जलमंत्रालयाने माहिती दिलेली आहे की सध्या हे न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळं माननीय हायकोर्टाचा त्याला स्टे असल्यामुळं उंची वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि त्यामुळं कुठल्याही सरकारचा या संदर्भात हस्तक्षेप नाही असं उत्तर काल दिलं गेलेलं आहे। ब्रिजेश कुमार जो लवाद होता लवादांनी सांगितलं की उंची वाढवण्यासंदर्भामध्ये लवादाची सुनावणी पूर्ण झालेली आहे, 200 TMC पर्यंत पाणी वाढवलं तर इकडे जे काही तुम्ही आक्षेप घेतले ते म्हणजे कृष्णापुरातील स्टेटने ते सगळे त्यांनी फेटाळून लावले तर त्यांनी सांगितले की 200 TMC पर्यंत केलं जाऊ शकतं। याबद्दल ही वस्तुस्थिती आहे। लवाद किंवा ट्रायब्युनल यांच्यासमोर ज्यावेळी हा प्रश्न उपस्थित केला गेलेला होता त्यावेळीसुद्धा महाराष्ट्र सरकारनं आणि आंध्र प्रदेशच्या सरकारनं त्याला विरोध केलेला होता। आपलं म्हणणं असं होतं की जर याची उंची वाढवली तर कोल्हापूर आणि सांगली भागात महापुराचा फटका बसेल आणि आंध्र सरकारचं म्हणणं असं होतं की याची जर उंची वाढवली तर पाणी जास्त साठलं जाईल आणि आम्हाला आमच्या हिश्श्याचं पाणी मिळणार नाही। ट्रायब्युनलनं या संदर्भात माहिती घेऊन निकाल जो दिला तो उंची वाढवण्यास परवानगी दिलेली आहे, त्याला बराच कालावधी झालेला आहे। परंतु मूळ प्रश्न आहे की मूळ त्याची जी उंची होती ती 512 मीटर होती, परंतु या सगळ्या अडचणींमुळं ती 519 ही मीटर 524 मीटरची परवानगी होती 524 मीटरची परवानगी होती, परंतु बांधकाम जे केलं गेलं परवानगीनं ते 519 मीटरनुसार केलेलं होतं। त्याच्यानंतर कर्नाटक सरकारनं त्यामध्ये बॅरेजेस लावण्याचं काम केलेलं होतं, ते बॅरेजेससुद्धा हटवण्यात आलेले आहेत। आणि लवादाच्या निर्णयानंतर हायकोर्टामध्ये ज्यावेळी ही बाब न्यायप्रविष्ट झाली त्यावेळी हायकोर्टाने याला स्टे दिलेला असल्यामुळं उंची वाढवण्यासंदर्भात सध्या तरी कुठलीही प्रक्रिया सुरू नाही आहे। पण उंची जरी ह्या सिच्युएशनला देखील जेव्हा जेव्हा पाऊस होतो तेव्हा पुन्हा एकदा पुराची परिस्थिती निर्माण होती। आता समन्वय आहे म्हणून परिस्थिती ठीक आहे, पण भविष्यामध्ये एक बॉडीज अशी तयार करणं अपेक्षित आहे का, समन्वय अपेक्षित आहे? कारण त्याचा फटका जो असतो तो शेतकऱ्यांचा कधीही भरून निघण्यासारखा असतो। हे समन्वयाची आवश्यकता निश्चितच आहे आणि केंद्र सरकार असेल किंवा आमचं महाराष्ट्र सरकार असेल या बाबतीत आम्ही सकारात्मक आहोत। सध्या कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे। माननीय खासदार विशाल पाटील साहेब आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी हा प्रश्न कर्नाटक सरकारकडे मांडला पाहिजे असं माझं मत आहे। कारण ज्यावेळी पूर्वी हा वाद उद्भवला होता त्यावेळी मी आम्ही ज्यावेळी भाजपचं सरकार होतं कर्नाटकमध्ये आम्ही स्वतः त्या सरकारमध्ये रिप्रेझेंटेशन घेऊन गेलेलो होतो। त्याचबरोबर आलमट्टी धरणावर सुद्धा आम्ही गेलेलो होतो आणि मूळ सगळी वस्तुस्थिती पाहणी आम्ही केलेली आहे। तीच परिस्थिती आता काँग्रेसनं सुद्धा त्यामध्ये काँग्रेसच्या काही नेत्यांनी कर्नाटक सरकारला समजावण्याचं काम केलं पाहिजे। महाराष्ट्र सरकार कोणत्याही परिस्थितीत याला परवानगी देणार नाही किंवा उंची वाढवण्याला आमचा पूर्णपणानं त्याला विरोध असणार आहे। केंद्र सरकारच्या वतीनं सुद्धा जलमंत्रालयाकडे माननीय नामदार CR पाटीलजी यांच्याकडे लवकरच आम्ही महाराष्ट्राचं सुद्धा एक डेलिगेशन घेऊन आम्ही भेटणार आहोत। सर, विश्वास पाटील यांनी आज सकाळी एक फोटो ट्विट केला। त्यांनी म्हटलं की शहाजी राजेची समाधी आहे ही ओस पडलेली आहे। राज्य सरकार तुमचं आहे, केंद्रातील सरकार तुमचं आहे। कर्नाटकमध्ये शहाजी राजेंची समाधी आहे आणि तिथे छप्पर देखील नाही। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वडील आहेत त्यांना आपण पिता म्हणतो आणि स्वराज्याची जी संकल्पना निर्माण झाली त्याच्यावर त्यांचा मोठा वाटा आहे। अशा महापुरुषांच्या याच्यावरती आपण सरकारने छप्पर देखील देऊ शकतो आणि त्यावर इथून मागे सरकार गेली, आताही सरकार आहे, पण ही बाब लक्षात कशी घ्या? शहाजीराजे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पिताश्री, मोठे राजे, मोठा इतिहास। जो प्रश्न आपण आज उपस्थित केलेला आहे याची सध्या मला माहिती नाही किंवा कल्पना जर परिस्थिती आहे तर महाराष्ट्र सरकार असेल किंवा आम्ही असो आम्ही सगळी मंडळी त्या बाबतीत निश्चित दखल घेऊ आणि लवकरच त्या ठिकाणी चांगलं स्मारक छत्रपती शहाजी महाराज यांचं उभे राहील या दृष्टिकोनातून आम्ही संपूर्ण सहकार्याने प्रयत्न करू। सोयाबीनच्या मुद्द्यावरती काल शिवराज सिंग चौहान यांनी स्पष्ट केलं होतं की
24 दिवस आम्ही खरेदीसाठी मुदतवाढ देतोय, पण रात्री राज्यातलं सरकार म्हणतं की अशी कुठली मुदतवाढ नाही आहे. कुठला सावळा गोंधळ आहे? कुठलाही सावळा गोंधळ नाही आहे. आपल्याला माहिती आहे की सोयाबीन यावेळी हार्वेस्टिंग जे आहे ते थोडं उशिरा. केंद्राच्या खरेदीच्या ज्या तारखा होत्या त्या तारखामध्ये मूळ तारखांमध्ये एक्सटेन्शन दिलेलं होतं, परंतु आपण जर प्रत्यक्षात वस्तुस्थिती किंवा तिथले जर चित्र पाहिली तर अजूनही खूप मोठ्या प्रमाणात सोयाबीन शिल्लक आहे. शेतकरी मोठ्या संख्येनं रांगा लावून सोयाबीन केंद्रावर घेऊन येत आहेत आणि ही परिस्थिती याची कल्पना केंद्रीय मंत्री माननीय शिवराजसिंग चौहान साहेबांनी दिल्यानंतर त्यांनी त्याला 24 दिवसाची मुदतवाढ दिलेली आहे. कालच हा विषय झालेला आहे. काल सोमवार होता. ह्याचं सर्क्युलर निघालं पाहिजे. सर्क्युलर आज निघेल आणि जे घोषणा केंद्र सरकारच्या वतीने केलेली आहे ती पूर्ण होईल. राज्य सरकारला सर्क्युलर मिळाल्याशिवाय तारीख ते डिक्लेअर करू शकत नाहीत, ही त्याच्या पाठीमागची भूमिका असेल. केंद्रावरती राज्याचा विश्वास नाही का? 100% विश्वास आहे. सर्क्युलर निघावंच लागेल. सर्क्युलर निघाल्या जर न निघता तिथं खरेदी होऊ शकणार नाही. सर्क्युलर आज निघून जाईल. पण महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जेव्हा तुमचा प्रचार असतो महायुतीचा, तेव्हा तुम्ही म्हणतात की डबल इंजिनचं सरकार निवडून द्या, समन्वयाचा अभाव असणं गरजेचं आहे. केंद्रात जर आपल्याच विचाराचं सरकार असेल तर लोकांचं काम होतं. सातत्यानं सोयाबीनसाठी लोकांना सरकारसमोर आंदोलन करण्याची का गरज पडते? कुठल्याही पद्धतीचा समन्वयाचा अभाव नाही आहे. डबल इंजिनचं सरकार वेगानं सुरू आहे. कालच हा प्रश्न लोकसभेमध्ये उद्भवलेला आहे. कालच त्या संदर्भात माननीय नामदार शिवराजसिंग चौहान साहेबांनी तिथं स्टेटमेंट दिलेलं आहे. आता या बाबतीत काल उशिरापर्यंत हाऊस चालू होतं. आज सर्क्युलर निघेल आणि जे काही सोयाबीन शिल्लक राहिलेलं आहे ते सरकार खरेदी करेल. यामध्ये कुठल्याही पद्धतीचा सावळा गोंधळ नाही आहे. विज्युअल